सुमित्रा वहिनींचा मोठा डाव. एका रात्रीतच सगळं राजकारण हादरलं. ज्यांनी वहिनींना कमजोर समजलं, ज्यांनी त्यांच्या विरोधात कटकारस्थान केलं, त्यांचा अपमान केला, अशा सगळ्या नेत्यांचा खेळ संपला. अखेर वहिनींनी त्यांच्याविरुद्ध केलेले सगळे कटकारस्थान संपुष्टात आणले आहेत. कालपर्यंत ज्या सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर हात टाकला गेला, ज्यांना स्वतःच्याच पक्षाचं पत्रकार परिषदेत बोलू दिलं नाही, ज्यांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांना कमकुवत आणि हताश ठरवण्याचा प्रयत्न झाला, सगळ्यांना वाटलं होतं की सुनेत्रा वहिनी संपल्या आहेत. पण गेल्या 24 तासात त्यांनी अशा 3 गोष्टी केल्या आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्रीसुद्धा हैराण झाले. तेव्हा वहिनींनीच ही 3 कामं प्रकाशात आणली. त्यांना ज्यांनी कमजोर लेखलं, ज्यांनी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आता अशा बड्या नेत्यांना घाम फुटला आहे. कारण त्यांना आता घरी जावं लागणार. कारण वहिनींनी एका रात्रीत सत्तेची पूर्ण समीकरणच पलटून टाकली आहेत. वहिनींना साधं समजणाऱ्या लोकांना अशी सनसनीत चपराक दिली की ज्यामुळे आता महायुतीमध्ये त्यांचं वजन वाढलं आहे. त्यांच्या सहीशिवाय आता कुठलीही फाईल पुढे जाणार नाही. सगळ्यांची बोलती बंद झाली आहे. कालपर्यंत त्यांच्या पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांकडून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची कटकारस्थानं केल्याचं बोललं जात होतं. पण कोणालाही काही कळायच्या आत सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरवणाऱ्या 3 गोष्टी आता वहिनींनी केल्या आहेत. मग असं काय केलं की ज्यामुळे अक्षरशः मुख्यमंत्री हादरले आहेत? महायुतीमध्ये अचानक वहिनींचं वजन असं कसं वाढलं आहे? त्यांच्या सहीशिवाय आता काहीच होणार नाही असं काय घडलं आहे? का मोठ्या मोठ्या नेत्यांना आता घाम फुटला आहे? का आता नेत्यांच्या घरचा रस्ता दाखवला गेला आहे? त्यांनी कोणत्या 3 गोष्टी केल्या की ज्यामुळे एका रात्रीतच त्यांचं अस्तित्व संपून पाहणाऱ्या लोकांचा खेळ संपला आहे? चला जाणून घेऊया ह्या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे दादांची राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेवढ्या सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी चर्चा ठरली होती की वहिनींना हे काम करण्यास कोणीतरी भाग पाडलं आणि पक्ष दुसऱ्याच्याच हातात जाणार. हे सगळं सुरू असताना तेव्हा अध्यक्षपदाची सूत्र वहिनींनी घेतली. त्यावेळेस 2 ते 3 व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामध्ये एका व्हिडिओत वहिनींच्या खांद्यावर एका मोठ्या नेत्याने हात टाकला, तर जय पवार ह्यांना त्या अधिवेशनात कुठे बसायचं ह्याची जागा त्याच मोठ्या नेत्यांनी सांगितली, अशी टिप्पणी रोहित पवार ह्यांनी केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि त्याच वेळेस वहिनी आता फक्त नाम मात्र आहेत आणि पक्षाचं कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे असं सांगितलं गेलं होतं. त्यांना मदत करण्यासाठी प्रचंड अफवा पसरवल्या होत्या. तसंच त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांना सपोर्ट देण्यासाठी बरेचसे हात पुढे आले आहेत. वहिनींनी आता हा सगळा जो विषय आहे तो कशा पद्धतीने हाताळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण की सत्तेची चावी दुसऱ्याकडे होती असं समोर आलं होतं. पण एका रात्रीत सगळं गणितच बदलून गेलं आहे. कारण 3 अशा गोष्टी केल्या गेल्या की ज्यामुळे सगळं चित्रच पलटलं. वहिनींना ज्यांना खूप सोपं किंवा हलक्यात घेतलं, त्यांनी अक्षरशः त्यांना कंट्रोल करणाऱ्या नेत्यांचा खेळ संपून टाकला. राजकारणात एका जुना आणि अत्यंत क्रूर नियम आहे, तुमच्या शत्रूपासून सावध राहायचं, पण मदतीचा हात पुढे करणाऱ्याला अतिमित्राप्रमाणे जास्त सावध राहा. सुनेत्रा वहिनींनी प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना जवळ केलं, ज्यामुळे पक्षाचं एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. त्यांनी शांत राहून शत्रूचा डाव ओळखला आणि योग्य वेळ तेव्हाच असा घाला घातला की आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वापुढे नतमस्तक आहे. आता कोणाची हिंमत नाही की वहिनींना रोखू शकेल. कारण आता वहिनींच्या पाठीची दादांच्या स्मृती कार्यकर्त्यांची विश्वास आणि स्वतःची जबरदस्त रणनीती आहे. सुनेत्रा पवार यांनी सिद्ध केलं की त्या कोणाच्याही हाताचं बाहुली नाहीत. त्या स्वतः एक किंग मेकर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रहस्यमय अध्याय इथेच संपत नाही. कारण आता खरी सत्ता वहिनींच्या हाती आली आहे आणि इथून पुढे जे काही घडेल ते केवळ वहिनींच्या मर्जीनेच घडेल.